मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. मी आहे स्नेहल आणि तुम्ही पाहताय दांगड फॅमिली ब्युरो. तर आता तुम्ही मागचे काही व्हिडिओ बघितलेच असतील, तर खऱ्या अर्थाने आता इथे सगळी फॅमिली एकत्र आहे. आणि या व्हिडिओमध्ये मी आता दाखवते अनपॅकिंग, की जे काही घरून सामान आलेलं आहे, मम्मी पप्पा आणि सासू सासऱ्यांनी जे काय काय आणले ते सगळं आता दाखवणार आहे. म्हणजे थोडंफार जे जे महत्त्वाचं असं युनिक काय असतील ते गोष्टी मी दाखवेन आणि बाकी त्यांचं जे काय आहे पर्सनल गोष्टी त्या राहतील. तर काही भांडी सांगितली होती घरून. त्यानंतर मिठाईचे आयटम्स, तर ही सोनपापडी आहे, काजू कतली, आता सगळ्या बॅग्स मध्ये असे मिक्स सामान आहे, कारण वजन प्रत्येक ह्याच्यात बॅलन्स करण्यासाठी काय होतं, काही काही वस्तूंचं वजन आणि व्हॉल्यूम वेगळं वेगळं असतं. म्हणजे जसं की आता हे 1 किलोचं आहे पण एवढंच व्हॉल्यूम आहे, पण असं पण असू शकतं की ह्याच्यापेक्षा मोठी साईज आहे हलक्या वस्तूंची पण व्हॉल्यूम घेतात, त्यामुळे सगळ्या मिक्स अँड मॅच भरलेल्या आहेत बॅगा. तर हे गुलाबजामचं पाकिट, गुलाबजाम मिक्सचं चितळ्यांचं, जे आम्हाला खूप आवडतं आणि हे मम्मीने आणलंय. त्यानंतर औषधं आहेत, बरीचशी औषधं इथं मिळतात पण काही अशी आहेत की जे तिकडूनच मागवावी लागतात, तर ती आहेत. त्यानंतर काही कपडे आहेत आणि हे कपडे तुम्हाला वेगवेगळे, जे अनुरूपचा व्हिडिओ बघितला नसेल तर तो नक्की बघा, आपल्या चॅनलवर तुम्हाला सापडेल किंवा इथे मी लिंक ॲड करीन. आणि अनुरूपकडून भरपूर सारे कपडे शिवून आलेले आहेत, अगदी 1 पीसेस वगैरे. आणि तुम्हाला आता कळेलच की आम्ही काय काय कशा कशा डिझाईन केलेत आणि पुढच्या व्हिडिओजमध्ये तुम्हाला जेव्हा आम्ही फिरायला वगैरे जाऊ त्यावेळी तुम्हाला पाहायला मिळतील. तर ह्याच्यावरून कळू शकतं की अशी थीम बेस्ड गोष्टी केलेल्या आहेत. त्यानंतर मुलांसाठी सापशिडी आणली आहे. दिवाळीसाठी लागणाऱ्या साडीच्या लाह्या, हे लोणचं आहे ना, हे माझ्या मामीने लोणचं पाठवलंय. मला गोड लिंबाचं लोणचं खूप आवडतं, तर त्यामुळे हे सदाशिव पेठेतून आलेलं आहे माझ्याकडे. त्यानंतर आहे जे त्यांच्या पर्सनल गोष्टी आहेत त्या मी काढत नाहीये, म्हणजे कपडे किंवा शूज किंवा औषधं वगैरे, तर ते मी बाजूला ठेवते. ह्या नागपंचमीच्या वेळी लागतात त्या लाह्या आहेत. मसाले आहेत, इथे सुद्धा मिळतात पण एक स्टॉक आता जागा असल्यामुळे जास्तीचे मागवले. इथे महाग असतात आणि क्वालिटी पण कम्पॅरेटिव्हली इंडियामधून छान मिळतात, त्यामुळे मग ते मागवले. त्यानंतर हे असे काय काय कपडे आहेत अनुरूपमधून, खूप कपडे पाठवलेले आहेत वृषालीने. वाव, हा रानूचा ड्रेस. हे माझ्या बहिणीने काकांच्या मुलीने अक्षरासाठी पाठवलंय, छान आहे. अच्छा, हा बो आहे. तर हा पण वृषालीने म्हणजे अनुरूप फाउंडेशन मधून छान एक असा फ्रॉक रानूसाठी आलेला आहे आणि खूप छान. आता हा मी जे कपडे असे आलेले आहेत ना त्याचा सेपरेट व्हिडिओ बनवेन किंवा तुम्हाला पाहायला मिळेलच. मी हे जे कपडे आहेत त्याची स्टायलिंग कशी केलेली आहे ना, त्याच्यासाठी वेगळा व्हिडिओ बनवेन, कारण खूप वेगवेगळे डिझाईन्स तिने केलेले आहेत आणि ते तुम्हाला पाहायला पण मिळतील आम्ही घालू तेव्हा. तर असा हा छान फ्रॉक आहे. हे सुद्धा काही कपडे 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 आहेत. नाही का? हां, हे जिमजमचं बिस्किट, हे समर लहान होता तेव्हापासून त्याला खूप आवडतं आणि आजीने आठवणीने आणलेलं आहे त्याच्यासाठी. त्यानंतर मसाले वगैरे आहेत, लाल तिखट मिरची पाहिजे, ह्याच्यात पण कपडेच आहेत. झालंय काय ते ना, तुला मावशीने भांडी पाठवली अक्षरासाठी, माझ्या काकांच्या मुलीने भांडी पाठवली. किती छान, हे बघ, मिक्सर छोटा,
त्याला भांडणं पण आहे. आणि चपात्याचं कॅसरोल, खूप छान छान भांडी. विळी धार प्लास्टिकची आहे. आणि डबे आहेत, कळशी आहे. किती छान वाटतंय हे बघायला. डबा आहे, हा पण एक कढीचा डबा मस्त. पाहिजे तुला खेळायला? हा तू खेळत बस तिथे जाऊन. या आपण काय काय. त्यानंतर असं लेन्सचं सोल्युशन वगैरे अशा काही गोष्टी आहेत. झालं यातलं झालेलं आहे. हा खूप महत्वाची गोष्ट त्याच्यात सापडली. देवारा हे ते रानूच आहे का? हे अक्षरासाठी एक हे आहे डिस्प्ले असं, त्याच्यावर ड्रॉइंग करता येतं. हा हे तर हे खूप महत्वाचं आणि छान अशी गोष्ट मागवलेली आहे घरून. तर हा देव्हारा आहे आणि हा आम्ही अमेझॉनवरून ऑर्डर केलेला. आणि हे असं डिसअसेंबल करून येतो. तर याला आता नंतर आम्ही असेंबल करून देवपूजा करू. तर असा हा छान देव्हारा पण करून आलेला आहे. तर मस्त मस्त ह्या वस्तू आल्या. तर आपल्याकडे शकुनाचे पदार्थ मानला जाणारा जो आहे करंजा, त्या आणलेल्या आहेत. आणि ओल्या नारळाच्या करंजा आहेत. बापरे भरपूर आहेत. तर ह्या अशा ओल्या नारळाच्या करंजा आहेत. आणि मी म्हणजे मला आता कंट्रोल होत नाहीये. त्यानंतर फराळाच्या ह्याच्यात चकली पण आहे, भाजणीची चकली छान. त्यानंतर ह्या खाऱ्या शंकरपाळ्या आहेत. तर त्यानंतर ह्या माझ्या मावशीने पाठवलेल्या खाऱ्या शंकरपाळ्या आहेत. त्यानंतर पुढचा आणि खूप आवडीचा पदार्थ म्हणजे बालुशाही. आणि हा सुद्धा माझ्या दुसऱ्या मावशीने, म्हणजे जिने शंकरपाळ्या केल्या तिने नाही, दुसऱ्या मावशीने हा पाठवलेला आहे. अशा घरी बनवलेल्या बालुशाही आलेल्या आहेत. आणि अनुरूपचे काही माझ्याकडून शिवलेले काही कपडे आहेत. इथे वरई आहे. हा याच्यामध्ये चटण्या आहेत. तर माझ्या काकूने करून पाठवल्या आणि मला तिने केलेल्या चटण्या खूप आवडतात. त्यामुळे तिने जेव्हा विचारलं काय पाठवायचं, मी पहिलं चटणी सांगितलं. तर शेंगदाण्याची चटणी आहे. आणि हा एका मावशीने जिने बालुशाही केलं त्याच मावशीने हे कांदा लसूण मसाला पाठवलाय. हे सगळे मसाले आहेत आणि भरपूर मसाले आहेत. त्यानंतर हे बत्ताशे आहेत. लाह्या दाखवल्या मी. हे बत्ताशे आहेत, दिवाळीच्या वेळी लागतील ते. हिंग वगैरे असे बरेच काय काय मसाले, खडा मसाला, सुंठ, अशा गोष्टी याच्यात आहेत. आणि आता एक महत्वाची गोष्ट म्हणजे सुकी मासोळी. तर हे बोंबील आहेत. त्यानंतर सोडे आहे त्याच्यात. तर हे अशी सोड्याची पाकिटं आहेत. आणि ही सगळी सुकट आहे. एवढी भरपूर आहे, खूप जास्त आहे. तर या आधी फक्त हेच खायचे, त्यामुळं इतकं लागत नव्हतं. पण आता मी सुद्धा खायला सुरू केलंय आणि माहित नाही आता मुलं पण, त्यांना सुद्धा आवडेल. तर भरपूर सुकी मासोळी आलेली आहे. हे ड्रायफ्रुट्स आणलेत करून. तर हे असं सगळं, याच्यात अजून काहीतरी मिस पण झालेलं असू शकतं कारण आल्या आल्या जरा काढलेल्या आहेत बॅग्स.
तर हे होतं मम्मी पप्पांनी आणलेलं सामान. आता सासू सासऱ्यांच्या बॅगमध्ये पण काही गोष्टी आहेत त्या मी दाखवते. तर मम्मीने आणलेल्या सामानामध्ये कडधान्य सुद्धा काही आहे आणि हे घरचे मटकी आहे आणि वालाचं जे आपण मोड आणून करतो त्याच्यासाठी हे वाल आहेत. तर हे वृषालीच्या माहेरून त्यांच्या शेतातलं आलेलं आहे. सासूबाईंनी पण कडधान्य आणलंय भरपूर. तर आता मी ते दाखवते. तर जसं आम्ही लोणावळ्याचे आहोत तर ह्यांच्या ताईंनी म्हणजे माझ्या मोठ्या ननंदबाईंनी ह्या चिक्की पाठवल्यात. तर अशा वेगवेगळ्या फ्लेवरच्या भरपूर अशा चिक्क्या पाठवलेल्या आहेत. त्यानंतर आमच्या छोट्या ताईंनी ही बाकरवडी पाठवलेली आहे. हे समरचे बुक्स आहेत काही. त्यानंतर ही घरची वाटाण्याची डाळ आहे. तर याचं वरण आम्हाला खूप आवडतं. त्यानंतर हे हुलगे आहेत. हे घरचे आहेत का? तर हे हुलगे आणलेले आहेत. याचं सुद्धा आम्ही मोडा आणून करत असतो उसळ. हे टोमॅटो ऑमलेटचं पीठ सासूबाईंनी बनवून आणलंय. हे घरचं गव्हाचं पीठ आणलेलं आहे थोडंसं. त्यानंतर आपल्या इकडचा दावत बासमती राईस पण घेऊन आल्यात त्या. त्यानंतर हे आहेत बटाट्याचे वेफर्स. हे घरी बनवलेले आहेत. आणि हे सांडगे आहेत घरी बनवलेलेच. त्यानंतर हे काही औषध आहे. पार्लेजीचा पुडा आणलेला आहे आणि हा घरचा मसाला त्यांनी बनवून आणलाय. तर ह्या गव्हाच्या शेवया बनवून आणलेल्या आहेत. हे सुद्धा आम्हाला खूप आवडतं शेवया नाश्त्याला वगैरे करून खायला. त्यानंतर हे साबुदाण्याच्या पापड्या आहेत आणि हे बटाट्याचा किस आहे जो उपवासाला चालतो असा. त्यानंतर आहे इथे तर ह्या कुरड्या पण त्यांनी बनवून आणल्या आणि ह्या खारवड्या आणलेल्या आहेत. तर आमच्या घरी हे खारवड्या बनवण्याचा दरवर्षीचा प्रोग्राम असतो उन्हाळ्यात. तर ते आहे. त्यानंतर हे माझ्या काकूने पाठवलंय माहीमचा हलवा. तर तो खूप आवडतो मला त्यामुळे तो सुद्धा आलेला आहे. त्यानंतर माझ्या काकूनेच कापण्या केलेल्या आहेत. इथे मी केल्या होत्या पण लिमिटेड, आमच्या अगदी 2-3 दिवसात संपलेल्या. तर हे कापण्या तिने पाठवल्या. त्यानंतर हे मम्मीने बाकरवडी करून दिलेली आहे. म्हणजे जी विकत मिळते तशी नसून ही घरच्या स्टाईलची अशी बाकरवडी आहे ती आहे इथे. त्यानंतर चहा पावडर आणली आहे वाघ बकरी. तर हे झालेलं आहे एक. आता हे अक्षरासाठी लॉलीपॉप आणलंय. म्हणजे तिने आता खाल्ले. आता एक पास एक खाल्लं ना. तर हे तिच्या आजोबांनी बाबांनी म्हणजे माझ्या सासू सासऱ्यांना आई बाबा म्हणतात ते मुलं आणि मम्मी पप्पांना पन्ना आब्बा. त्याचं मी नंतर सांगेनच. पण हे बाबांनी आणलेले आता. आणि अजून काय काय आहे. हे समरच्या आत्याने समरसाठी पाठवलंय. तर याच्यात मी चेक करते काय. आणि हा ड्रेस पाठवलाय. तर हे छोट्या ननंदबाईंनी आमच्या हळीवाचे लाडू करून पाठवलेले आहेत. हळीवाचे लाडू सुद्धा खूप आवडतात आम्हाला. म्हणजे खूप खाऊ, इतका खाऊ फराळाचं. सगळ्यांनी खूप काय काय छान छान पाठवलेलं आहे. त्यानंतर यात कपडे आहेत अक्षराचे तिच्या आई बाबांनी घेतलेले. दर बघ. आणि इथे शंकरपाळ्या आहेत सासूबाईंनी बनवलेल्या. याच तुला कपडेच आहेत मुलांचे.
नाही समज माहित नाही त्यांच्यासाठी असेल. यात सुद्धा कपडेच आहेत. तर अक्षराच्या काकीने म्हणजे माझ्या मधल्या जावेने अक्षरासाठी आणि माझ्यासाठी काही ड्रेस पाठवले. तर हा एक ड्रेस आहे. हा थांब मी देते. रानू बाजूला सरक, मोबाईल चालू मी नंतर देते. तर हे हा रानूसाठी ड्रेस आहे आणि हा माझ्यासाठी ड्रेस पाठवलेला आहे. त्याचबरोबर ते पाठवलं छान छान अशा क्लिप आहेत. तर हे पण रानूसाठी आहे. हे घावण्याचं पीठ आहे. आमच्याकडे घरी खूप घावणे बनवले जातात. प्रत्येक सणाला वगैरे सुद्धा असतात. तर हे त्याचं पीठ आहे. त्यानंतर हे काही कडधान्य आहे. चवळी आहे. हा मॅगी मसाला आणलेला आहे. तर आजी सासऱ्यांनी पंढरपूरचा प्रसाद सुद्धा पाठवलेला आहे. तर हे पण एक खूप छान आणि महत्वाची अशी गोष्ट आलेली आहे घरी. हे पेन आहे. मॅगी मसाला. हा हे अनारशाचं पीठ आणलंय. तर इथे अनारसे आता करून आम्हाला सासूबाई खाऊ घालणार आहेत. त्यामुळे अनारशाचं पीठ घेऊन आलं. ही सासूबाईंनी शेंगदाण्याची चटणी केली आहे. तर त्यांच्या स्टाईलची चटणी यांना खूप आवडते. तर त्या घेऊन आल्यात. त्यानंतर पापड आणलेत घरी बनवून. ही कशाची चटणी आहे? तर कढीपत्त्याची चटणी सुद्धा सासूबाईंनी बनवली आहे आणि छान म्हणजे सुगंध सुटलाय, खाऊशी वाटते आता मस्त. त्यानंतर ही शेव सुद्धा त्यांनी बनवली आहे आणि खूप आवडते अक्षराला आणि समरला. त्यानंतर हा उपवासाचा बटाट्याचा किस आहे. त्यानंतर मॅगीचे काही पुढे आणले मुलांसाठी त्यांनी आणि कडधान्य थोडं आहे. हा वाल, त्यानंतर वाटाणे, मटकी, ही चवळी आहे. तर असे कडधान्य आहेत आणि उदबत्तीचं स्टँड आणले. समरसाठी काही स्टेशनरीच्या गोष्टी आणल्यात. पॅराशूट ऑइल आणि इकडं मस्त असे छान डिंकाचे लाडू आहेत. आणि हा घरून जिरा मोहरीचा डबा आणलेला आहे. कारण माझ्याकडे नव्हता इथे आणि हा असा मला इथे सापडला नव्हता. त्यामुळे हा घरून आणलेला आहे. नंतर माझ्या दोन्ही नंदव्यांनी एक एक ड्रेस माझ्यासाठी टॉप पाठवलेले आहेत. तर हे आहेत. आणि नंतर माझ्यासाठी येते ते मामांनी पाठवलंय, मामांनी माझ्यासाठी. तर हे दरवर्षी राखी मी त्यांना बांधते आणि किंवा भाऊबीजेला पण ओवाळते. तर ते काहीतरी देत असतात. तर त्यांनी आता हे इथे पाठवले. तर हे पण काही व्हिडिओजमध्ये तुम्हाला बघायला मिळतील कपडे. त्यानंतर ही एक साडी आणली आहे. ही अशी एक साडी घरून आणलेली आहे सासूबाईंनी. त्यानंतर मम्मीने हे धणे सुद्धा आणलेत मसाल्यामध्ये, खडा मसाल्यात होते. आणि हे सांडगे सुद्धा तिने बनवून आणलेले आहेत. आणि हे भाजणीचं पीठ, भाजणीच्या थालपीठाचं हे पीठ आहे. तर सगळं आता सामान स्प्रेड झालेलं आहे. आता हे आम्ही आवरून घेतो आणि आम्हाला आता जेवण वगैरे करायचं आहे. तर एअरपोर्टला जाण्याआधीच तयारी करून ठेवलेली होती. तर आता आम्ही जेवण करू. आणि या सर्व सामानामध्ये बऱ्याच अशा गोष्टी आहेत की ज्या आमच्या नातेवाईकांनी पाठवलेल्या आहेत. तर सगळ्यांना या व्हिडिओ मार्फत मी धन्यवाद म्हणते. आणि आता आम्ही फराळाचं वगैरे खाऊ. तर खूप एक्सायटेड आहोत आम्ही हे फराळाचं टेस्ट करायला. प्रत्येकाने काही ना काहीतरी कॉन्ट्रीब्यूट केलेलं आहे. म्हणजे जेव्हा ह्यांना यायचं कळलं तेव्हा सगळ्यांचे फोन होते की आम्ही हे पाठवतो, आम्ही ते पाठवतो. तर सगळं यायचं इथं कळलं तेव्हापासूनच प्रत्येकाचं चाललं होतं आम्ही काय पाठवू असं. तर बरेच जणांनी छान छान काय पाठवले. म्हणजे अगदी असं पण वेळ आली की काही ना काहीतरी सगळ्यांनी पाठवल्यामुळे मग थोड्या गोष्टी कमी कराव्या लागल्या.
पण तरी सगळ्यांचं प्रेम आणि त्यांनी आपुलकीने विचारलं आणि काय काय पाठवलं, त्यामुळे सगळ्यांचे थँक्यू. आणि खूप छान वाटतंय की आई वडील तर आलेलेच आहेत, तो तर आनंद आहेच. आणि त्याचबरोबर एवढं छान छान काय काय घेऊन आले. तर असंच असतं म्हणजे आई वडील जेव्हा मुलांना आपल्या भेटतात खूप दिवसांनी, तर जसं लहान मुलांना आपण खाऊ देतो तसंच आमच्यासाठी इतका सगळा खाऊ ते येताना घेऊन आले. तर आता आम्ही हे सगळं एन्जॉय करू. पहिलं तर आम्ही पसारा आवरू आता. आणि तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. आणि असेच फॅमिली बरोबरचे, आमच्या पालकांबरोबरचे, जर्मनीमधले, म्युनिकमधले आणि म्युनिक बाहेरचे सुद्धा, तर वेगवेगळ्या देशांमधले आता तुम्हाला व्हिडिओ पाहायला मिळतील. तर ते पाहण्यासाठी स्टे ट्यून आणि सबस्क्राईब नक्की करा. बेल आयकॉन दाबा म्हणजे नवीन व्हिडिओ आल्यावर तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येईल. धन्यवाद. बाय.